या बातमीचे प्रायोजक आहेत आरमान अत्तर अँड परफ्यूम, मक्का मस्जिद समोर, ताज कॉम्प्लेक्स, विजापूर वेस्ट, सोलापूर. आज या ठिकाणी प्रभाग क्रमांक 14 व प्रभाग क्रमांक 8 राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या संवाद विजय रॅलीच्या मीटिंगच्या साठी व्यासपीठावर उपस्थित असलेले राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हा अध्यक्ष माझे सहकारी संतोष पवार, कार्याध्यक्ष जुबेरभाई बागवान, सोलापूर महानगरपालिकेचे कार्यक्षम नगरसेवक आनंददादा चंदनशिवे, नगरसेवक किसन जाधव, आमच्या भगिनी या ठिकाणी उपस्थित असलेल्या संगीताताई जोगदंडकर, चित्राताई कदम, नूतनताई गायकवाड, प्रियाताई पवार, सुरेखाताई गाडगे, आणि ज्यांनी हा कार्यक्रम आयोजित केला ते आपल्या सर्वांचे आणि युवकांचे प्रेरणास्थान असलेले शाहबाज मुतवल्ली किंग खान, ज्या नावाने आपल्या या परिसरामध्ये सामाजिक क्षेत्रामध्ये काम करत असताना वडिलांकडनं आजोबाकडनं समाजाची आपल्या परिसरातील गरिबांची सेवा करण्याचा ज्यांनी वसा उचवलेला आहे, खऱ्या अर्थाने आपल्या शब्दाच्या सर्वांच्या खातीर त्याला मी किंग खान म्हणतो. आणि खरंच अतिशय चांगल्या पद्धतीने आपण हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे. मराठीमध्ये एक म्हण असते, बाळाचे पाय पाळण्यात दिसतात. उद्या होणाऱ्या महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या माध्यमातून एक राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून राज्याचे उपमुख्यमंत्री आदरणीय दादांचा, प्रांताध्यक्ष आदरणीय सुनीलजी तटकरे यांचा, प्रफुल्लभाई पटेल यांचा विचारावरती प्रभावित होऊन शाहबाजनी ठरवलेलं आहे की राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून आपल्या परिसरामध्ये वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये काम करण्याचं. आज बोलत असताना शाहू फुले आंबेडकरांचा वारसा जपण्याचं काम खऱ्या अर्थाने जर कोण करत असेल महाराष्ट्रामध्ये
तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष काम करत असेल. दीन दलित मुस्लिम सर्व घटकांना घेऊन खऱ्या अर्थाने स्वर्गीय यशवंतराव चव्हाण यांचा वारसा जपण्याचं काम आदरणीय दादाच्या नेतृत्वाखाली तुम्ही आम्ही सर्वजण संपूर्ण महाराष्ट्रामध्ये करत आहोत. खरं बघितलं तर नेत्यांमध्ये जर आपण एक संकल्पना केली असेल तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामधून आदरणीय दादा महाराष्ट्रामध्ये नेतृत्व करत असताना हा कुठल्या जातीचा, हा कुठल्या पक्षाचा, हा गरीब, हा उच्च, हा नीच, हा श्रीमंत असा आदरणीय दादांनी कधीच भेदभाव केलेला नाही. उदाहरण जर द्यायचं झालं तर मुस्लिम समाजाला कोल्हापूर या ठिकाणाहून तुम्ही आम्ही सर्वजण ओळखत असाल. गेले अनेक वर्ष दादासोबत काम करत असताना हसीन मुश्रफजी यांना मंत्रिपद दिलेलं आहे. मुस्लिम समाजाचा एक चांगला कार्यकर्ता सातारा, सांगली, कराड या भागामध्ये काम करत असताना इद्रिसभाई नायकवडे यांना विधान परिषदेची उमेदवारी दिलेली आहे. आपल्या सोलापूर भागामध्ये जर तुम्ही बघितलं असेल तुमच्या आमच्या सर्वांच्या आड्या अडचणीला धावून येणारा मुस्लिम समाजाचा एक युवक जुबरभाई बागवान यांना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने सोलापूर जिल्ह्यामध्ये काम करण्यासाठी आज कार्याध्यक्ष पदावरती ते काम करत असतात. मगाशी सांगत असताना खरे तर सोलापूर जिल्हा सहसंपर्क मंत्री म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने काही दिवसापूर्वी माझी निवड केलेली. निवड होत असताना मी स्वतःहून आदरणीय दादांना सांगितलं की मला सोलापूर जिल्ह्याची जबाबदारी द्या. ती जबाबदारी मी अतिशय सक्षमपणे पार पाडणार आहे. याचं कारण असं की सोलापूर शहरामध्ये माझं आजोळ आहे आणि माझा जन्मस्थान, माझे जन्मस्थळ हे मोहोळ आहे. त्यामुळं सोलापूर जिल्ह्यामधील माझ्या नागरिकांसाठी, सोलापूर जिल्ह्यामधील माझ्या बांधवांसाठी, सोलापूर जिल्ह्यामध्ये सर्व राहत असलेले माझे सर्व मुस्लिम बांधव असतील, सर्वांसाठी एक आत्मीयता, एक जिव्हाळा आहे की ज्या शहरामध्ये आपण लहानपण घालवलं, ज्या शहरामध्ये आपण लहानाचं मोठं झालोय, त्या शहरासाठी काहीतरी करण्याची एक जिद्द ह्या उद्देशाने मी ह्या पदाची जबाबदारी घेतलेली आहे. उद्या होणाऱ्या महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या माध्यमातून आजपासून 3 दिवसाचा दौरा माझा पूर्ण सोलापूर शहरामध्ये आहे आणि 102 नगरसेवकाचा समिष्ट प्रभाग आहे. रोज जवळजवळ 7 ते 8 प्रभागामध्ये तेथील नागरिकांच्या अडीअडचणी असतील, विविध जाती धर्माचे प्रमुख पदाधिकारी असतील, विविध संघटना असतील, आमच्या महिला भगिनीचे बचत गट असतील, महिला भगिनीसाठी कुठले उद्योगधंदे करायचे असतील आणि सोलापूर महानगरपालिकेच्या अखत्यारीमध्ये महानगरपालिकेच्या मार्फत केला जाणारा विकास या सर्व घडामोडीचा आणि आपल्यासोबत डायरेक्ट संवाद साधण्यासाठी खऱ्या अर्थाने मी आजपासून या ठिकाणी आलेलो आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हा अध्यक्ष संतोष पवार आहेत, आनंद दादा आहेत, किसन जाधव आहेत, जुबेरबाई आहे, आमच्या महिला भगिनी आहेत, युवक काँग्रेसचे अध्यक्ष आहेत, सर्वच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्व पदाधिकारी आज दुपारी 3 वाजल्यापासून सोलापूर शहरामध्ये प्रत्येक ठिकाणी आम्ही जात आहोत. जाण्याचं कारण असं आहे की गेली अनेक वर्षापासून माझ्या सर्व बांधवांनी, माझ्या सर्व भगिनींनी, वडीलधारी मंडळींनी ज्यांच्या हातात महानगरपालिकेची सत्ता दिली, ज्यांनी काही काळ मंत्रिपदाचा काळ या ठिकाणी भोगलेला आहे, खरं तर त्यांच्या हातून ज्या महाराष्ट्रामध्ये ज्यांचं नाव सोलापूर महानगरपालिकेमध्ये चालतं त्या लोकांनी या सोलापूर महानगरपालिकेच्या माध्यमातून म्हणा
महाराष्ट्र राज्यामध्ये काम करत असताना भोगलेली असलेली मंत्रिपदाच्या माध्यमातून जो विकास व्हायला पाहिजे तो विकास या ठिकाणी झालेला नाही. मग त्यामध्ये प्रामुख्याने पाहिलं असेल, पाण्याचा प्रश्न असेल, रस्त्याचा प्रश्न असेल, अंडरग्राऊंड केबलचा प्रश्न असेल, ड्रेनेजचा प्रश्न असेल, विविध ठिकाणी काम करणारे अनेक प्रश्न आपल्याला भेडसावत असतात. कचऱ्याची विल्हेवाट लावण्याचा प्रश्न असेल. आता मगाशी सांगत असताना शाहबाजनी जो प्रश्न या ठिकाणी उपस्थित केलेला आहे, खऱ्या अर्थाने सामाजिक क्षेत्रामध्ये आपल्या परिसरामध्ये काम करत असताना आपल्या महिला भगिनींना जी अडचण येते ती अडचण खऱ्या अर्थाने त्यांनी मगाशी बोलून दाखवलेली. मला वाटतं 2 किलोमीटरवरती सिव्हिल हॉस्पिटल आहे आणि त्या सिव्हिल हॉस्पिटलमध्ये आमच्या सर्व भगिनींना उपचारासाठी जायला लागतं. शाहबाज यांनी मगाशी जी अडचण सांगितलेली 2 ते 3 महिने आम्ही तर या ठिकाणी असणारच आहोत. त्यामुळे जी काही विकास कामं करायची असतील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून ती केली जाईल याची शाश्वती आपल्या सर्वांच्या साक्षीने मी देतो. उद्यापासून अजून आम्ही 2 दिवस सोलापूर शहरामध्ये, दक्षिण सोलापूर, उत्तर सोलापूर आपल्या ज्या काही अडचणी असतील 1-2 दिवस मी गेस्ट हाऊसला असणार आहे. शिष्टमंडळाने येऊन जर त्या अडचणी दिल्या तर त्या नक्कीच सोडवल्या जातील. पण एकच सांगतो जाता जाता, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष कुठल्या जाती धर्माला मानणारा पक्ष नाहीये. मुस्लिम समाजाच्या पाठीशी भक्कमपणे उद्या येणाऱ्या प्रश्नासाठी, येणारे जे काय असतील प्रश्न ते सोडवण्यासाठी आम्ही तुमच्या पाठीशी भक्कमपणे राहू. एवढंच आश्वासन, एवढेच शाश्वती आज या ठिकाणी देतो. अतिशय चांगला कार्यक्रम शाहबाज या ठिकाणी तू ऑर्गनाईज केला त्याबद्दल माझ्या वतीने, शहराच्या वतीने जुबेरबाई बागवान आणि तुम्हाला मनापासून धन्यवाद देतो. कुणाला गिफ्ट द्यायचं असेल तर मग चला ना अरमान अत्तर अँड परफ्यूम मध्ये सर्व प्रकारचे ब्रँडेड अत्तर, परफ्यूम एकाच ठिकाणी मिळण्याचे सोलापुरातील प्रसिद्ध ठिकाण अरमान अत्तर अँड परफ्यूम. आजमल, रसासी, अहमदुल मगरिबी, स्विस अरेबियन यासारखे नामवंत कंपनीचे अत्तर अँड परफ्यूम मिळतील. इम्पोर्टेड गॉगल्स मध्ये पोगली, रेबॅन, एलबी, फरारी, गुची, अरमानी आदी नामवंत कंपनीचे गॉगल्स मिळतील. रॅडो, रोलेक्स, अरमानी, एपी, हबलोट या कंपनीचे लेटेस्ट इम्पोर्टेड वॉचेस उपलब्ध. त्याशिवाय टेबल लॅम्प, बखुरदानी, मसाज गन, इम्पोर्टेड अगरबत्ती, हेअर ड्राय, फिंगर रिंग्स या वस्तू खरेदीसाठी एकदा अवश्य भेट द्या. अरमान अत्तर अँड परफ्युम्स, मक्का मस्जिद समोर, ताज कॉम्प्लेक्स, विजापूर वेस्ट, सोलापूर.